बीड जिल्ह्यातलं एक गाव मस्साजोग आणि या गावातलं एक नाव सरपंच संतोष देशमुख. त्यांच्या हत्येने राज्यभर खळबळ उडाली होती आणि आता न्यायालयात खरी बनवाबनवी सुरू आहे. होय, जवळपास 4 महिने उलटून गेलेत आणि अखेर कोर्टात आज तिसरी सुनावणी झाली. या सुनावणीत कोणालाही विश्वास बसणार नाही असं घडलं, कारण बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग प्रकरणात आता सस्पेन्स वाढलाय आणि नव्याने प्रवेश केलाय आरोपी वाल्मिक कराडच्या अर्जानं. नमस्कार, मी आहे आकाश. सत्ताधाऱ्यांचं राजकारण, सोशल मीडियावरचा तमाशा आणि मध्ये फसलेलो आपण सगळ्यांची गोष्ट सांगतो फक्त आपल्या बनवाबनवीमध्ये. कोर्टात दाखल केलेल्या अर्जामध्ये वाल्मिक कराडने सांगितलंय, माझा कुणाशी काही संबंध नाही, मी कुणाकडून खंडणी मागितलेली नाही आणि मी निर्दोष आहे. म्हणजे काय, हातही लावला नाही, नजरही नाही टाकली आणि आता म्हणतो माझी ओळख स्वच्छ ठेवा. हे तर अगदी मी नाही त्यातली आणि कडेलाव आतली असं झालंय. या केसचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केलं की वाल्मिक कराडची सगळी संपत्ती जप्त करण्यात यावी, चल असो की अचल. आता याला म्हणतात मालमत्तेवर स्ट्रेट ड्रामा. पण वाल्मिक बाबांनी अजून काहीही खुलासा दिलेला नाही. पुढील सुनावणीत हे ठरेल, संपत्ती जाते की वाचते आणि कोर्ट कोणाला क्लीन चिट देतं, कोणाला सीनमध्येच ठेवतं. त्याचबरोबर मागील सुनावणीनुसार वाल्मिक कराडच्या वकिलांनी काही महत्त्वाची कागदपत्र मागितली होती आणि ती कागदपत्र आता CID मार्फत कोर्टात सादर झाली आहेत. देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात माझा काहीही संबंध नाही हे दाखवण्यासाठी वाल्मिक बापूंचा प्रयत्न चालू आहे. पण कोर्ट म्हणतंय प्रयत्न बरे आहेत पण पुरावे भारी हवेत. आज कोर्टात एक मोठा खुलासा झाला. CIDने दिलेल्या माहितीनुसार सरपंच संतोष देशमुख यांच्यावर झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ आरोपींच्याच मोबाईलवरून शूट करण्यात आला होता. हा व्हिडिओ कोर्टात सादर झाला पण तो एकदम सीलबंद, कारण तो बाहेर आलाच तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. म्हणजेच काय, मारहाणीचा सीन शूट झाला पण तो रिलीज होणार नाही, कारण हे कोर्ट एक्सक्लुझिव्ह फुटेज आहे. त्यामुळे सरकार म्हणतंय मोकोका कायद्याच्या तरतुदीनुसार हा व्हिडिओ बाहेर जाऊ देऊ नका आणि न्यायालयानं आता सर्व आरोपींकडून स्पष्टीकरण मागवले. आता पुढील सुनावणी 24 तारखेला होणार आहे. म्हणजेच 24 तारखेला पुन्हा कोर्टात हजेरी लागणार. तिथे ठरेल व्हिडिओचं काय आणि वाल्मिकचं काय. पाहत रहा बनवाबनवी, कारण इथे पोलीस, कोर्ट आणि आरोपी सगळेच एकाच फ्रेममध्ये आहेत. पण क्लायमॅक्स अजून बाकी आहे.